केवळ चैनीसाठी सांगलीमध्ये दुकान फोडून मोबाईल चोरणाऱ्या 3 युवकांना पोलिसांनी अटक केली आहे। केवळ चैनीसाठी सांगलीमध्ये दुकान फोडून मोबाईल चोरी करणाऱ्या 3 युवकांना सांगली शहर पोलिसांनी अटक केली आहे। यावेळी त्यांच्याकडून 1,75,000चा माल हस्तगत करण्यात आला आहे। यामध्ये 2 युवक अल्पवयीन आहेत। अधिक तपास सांगली शहर पोलीस स्टेशन करीत आहे। सांगलीमध्ये गेल्या कित्येक दिवसांपासून चोऱ्यांचे प्रमाण वाढले आहे। परवा सांगली गणेश मार्केटमध्ये मोबाईल दुकान फोडून चोरट्यांनी यामध्ये विवो, झोपा, इंटेक्स, सेंट्रिक्स, पॅनासोनिक अशा कंपनीचे मोबाईल चोरले आहेत। यावेळी 2,56,000चा मुद्देमाल चोरीला गेला होता। या प्रकरणाचा सांगली शहर पोलिसांनी 48 तासात छडा लावत 3 आरोपींना अटक केली आहे। यामध्ये 2 अल्पवयीन मुले असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे। तर ही तरुण मुले केवळ आपल्या चैनीसाठी चोरी करत असल्याचे समोर आले आहे। अधिक तपास सांगली शहर पोलीस स्टेशन करत आहे। सांगली शहर पोलीस ठाणे हद्दीमध्ये स्टेशन चौकात गणेश मार्केट आहे। त्या ठिकाणी दिनांक 9/3/17 रोजी यश मोबाईल शॉपी आहे। सदर मोबाईल शॉपीमध्ये रात्रीच्या वेळेला चोरी झाली। शटर उचकटून चोरी करण्यात आली। शटर उचकटण्यासाठी कारचा जॅकचा वापर करण्यात आला। तिथीला दिसत्या परिस्थितीनुसार आम्ही चोरटा कुठल्या पद्धतीचा असू शकतो याचा अंदाज घेतला असता त्यामध्ये ज्युव्हेनाइल लहान मुलांनी त्यामध्ये चोरी केलेली असण्याची शक्यता आहे। या उद्देशाने आम्ही सांगली शहर पोलीस स्टेशनची टीम त्यामध्ये PSI कामटे आणि इतर कर्मचारी यांना नेमलं आणि त्या उद्देशाने आम्ही शोध घेणं सुरू केलं। त्यामध्ये 3 ज्युव्हेनाइल मुलं जे बाल अपचारी म्हणून संबोधली जातात ती 3 ज्युव्हेनाइल मुलं निष्पन्न झाली आणि त्याच्यामध्ये एक मेजर तो विशाल कैलास साखळकर या नावाचा आहे। तो सांगलीमध्ये पंचमुखी रोडला राहतो। त्याच्याकडून तो आणि हे 3 मुलं या चौघांनी मिळून ही चोरी केलेली आहे। त्यांच्याकडून गेलेल्या मालापैकी जवळजवळ 20 मोबाईल चोरीला गेले होते। त्यातले 16 मोबाईल रिकवर झालेले आहेत। आम्ही संबंधित मेजर जो आरोपी आहे त्याला अटक करून त्याची पोलीस कस्टडी घेतलेली आहे। इतर मोबाईल रिकवर करण्यासाठी प्रयत्न सुरू आहे। आणखी काही चोऱ्या उघडकीस येतात का त्या दृष्टीने तपास सुरू आहे। आणि ही जी लहान मुलं जी आहेत या लहान मुलांना त्यांचा सांभाळ करणारे सक्षम पालक नसल्यामुळे हे घडू शकतं। त्यामुळे त्यांना सक्षम पालक मिळेपर्यंत किंवा मिळाल्याशिवाय त्यांना सोडू नये यासाठी आम्ही ज्युव्हेनाइल जस्टिस ॲक्टनुसार त्यांच्यावर कारवाई करून त्या संदर्भात सुद्धा योग्य ती दक्षता घेत आहोत। सुजित दोडके, SBN मराठी, सांगली।